माझ्या लग्नाला 1च महिना झाला होता. माझा नवरा ऑफिसला जाण्याअगोदर रोज मला सांगायचा की गच्चीवर जाऊ नकोस आणि माझ्या आईपासून लांब राहा. गच्चीवर असे काय रहस्य आहे हे जाणून घेण्यासाठी मला खूप उत्सुकता लागली होती. मी एकदा गच्चीवर जाण्याचा प्रयत्न केला होता, पण माझ्या नंदेने मला अडवलं आणि माझ्या नवऱ्याला सांगून घरात भांडणे लावली. तरीही मी एकदा सगळ्यांची नजर चुकवून गच्चीवर गेले. गच्चीवर मी असे काही पाहिले की माझ्या पायीखालची जमीनच सरकली, कारण तिथे तर माझे नाव पूजा. माझ्या लग्नाला 1च महिना झाला होता. माझा नवरा सुदेश ऑफिसला जाण्याअगोदर माझ्याजवळ आले आणि म्हणाले, गच्चीवर चुकूनसुद्धा जाऊ नकोस आणि माझ्या आईपासून लांबच राहा. माझा नवरा रोज ऑफिसला जाण्याअगोदर मला ही आठवण करून द्यायचा. त्यामुळे माझ्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण व्हायचे, पण मी हा विचार करून गप्प बसायचे की आपले नवीनच लग्न झाले आहे आणि असं प्रश्न विचारलेले आपल्या नवऱ्याला आवडले नाही तर. माझा नवरा सुदेश जेव्हा ऑफिसला जायचे त्याच वेळेला माझी नणंद रियासुद्धा कॉलेजला जायची. हे दोघे घराच्या बाहेर पडल्यानंतर माझी सासू काहीतरी कारण काढून माझ्याजवळ यायचीच, पण मी माझ्या सासूपासून थोडी लांबच राहत होते, कारण त्यांच्याजवळ गेलेलं माझ्या नवऱ्याला अजिबात आवडत नव्हते. सुमारे 3 वाजता माझी नणंद रिया कॉलेजवरून यायची आणि लगेच तशीच गच्चीवर निघून जायची. जवळजवळ 1-1.5 तास ती गच्चीवरच असायची. ती जेव्हा खाली यायची तेव्हा माझी सासू तिला खूप रागवायची आणि पाहता पाहता आमचे घर पानिपत युद्धाचे मैदान होऊन जायचे. आधी तर मला वाटायचे की रिया कॉलेजवरून आल्या आल्या तशीच गच्चीवर निघून जायची, त्यामुळे माझी सासू तिला रागवायची. पण आता माझ्या लग्नाला 1 महिना होऊन गेला होता. आता मला समजले होते की माझी सासू रियाला गच्चीवर जाण्यासाठी थांबवायची, पण रिया त्यांचं काही ऐकत नव्हती. संध्याकाळी सुदेश जेव्हा ऑफिसवरून घरी यायचे तेव्हा लगेच रियाच्या खोलीत जायचे आणि माहीत नाही दोघे बहीण भाऊ तासनतास काय गप्पा मारायचे. नंतर रियाच्या रूममधून बाहेर पडून ते सरळ गच्चीवर निघून जायचे आणि 1-1.5 तास काही खाली यायचे नाही. मी माझ्या रूममध्ये बसून ह्या सर्व गोष्टी पाहायचे. रात्री जेव्हा सुदेश आमच्या रूममध्ये आले तेव्हा मी रुसून बसले होते. जेव्हा सुदेश मला पाहून हसायला लागले आणि म्हणाले, आज तर आमची काही खैर नाही, देवा वाचव मला. त्यांच्या अशा वागण्यामुळे मला हसायला आले. मग मी धाडस करून त्यांना म्हणाले, मला ना तुम्ही घरच्यांसोबत मिसळून का देत नाही? मला तुम्ही आईसोबत का बोलू देत नाही? दिवसभर मी एकटीच असते. कोणासोबतच बोलणे नाही म्हटल्यावर मी एकटीच रूममध्ये बसून असते आणि तुम्ही पण ऑफिसवरून आले की सरळ गच्चीवर निघून जातात. असं काय त्या गच्चीवर खजिना लपवून ठेवला आहे काय माहिती? हे ऐकून सुदेश एकदम गंभीर झाले आणि रूममधून बाहेर निघून गेले आणि रात्री जेवायलासुद्धा घरी आले नाही. रिया मला सारखी विचारत होती की सुदेश दादा कुठे आहे? आता 11 वाजायला आले होते, पण सुदेश काही घरी आले नव्हते. रिया जशी माझ्या रूममधून गेली, माझी सासू लगेच रूममध्ये आली आणि मला म्हणाली, तुझ्या लग्नाला आत्ताशीच 1च महिना झाला आहे आणि तुझा नवरा रात्रीचा गायब राहायला लागला आहे. तू तुझ्यावर लक्ष ठेवते की नाही? सासूचे हे बोलणे ऐकून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. तेवढ्यात सुदेश घरी आले आणि सासूला रूममध्ये पाहून त्यांच्या कपाळावर आट्यांचे जाळे निर्माण झाले. माझी सासू सुदेशला पाहून लगेच बाहेर निघून गेल्या. त्यांनी मला रागातच विचारले, आई काय म्हणत होती आणि ती आपल्या रूममध्ये काय करत होती? त्यांचा हा रागवलेला सूर पाहून मला रडायला यायला लागले. मी म्हणाले, त्या फक्त एवढंच म्हणत होत्या की सुदेशची काळजी घे. मी मुद्दाम त्यांना काही नाही सांगितलं,
कारण त्यांचं आईसोबत काही पटत नव्हतं. माहिती नाही का, पण माझं उत्तर ऐकून त्यांना हायसं वाटलं. ते म्हणाले, हे बघ, गच्चीवर मी वेगवेगळ्या जातींचे पक्षी पाळले आहेत. या ऋतूमध्ये त्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. पण त्या पक्ष्यांनी एखाद्या अनोळखी व्यक्तीला बघितलं तर त्यांना सुरक्षित वाटत नाही. मग ते त्यांच्या पिलांना बाहेर काढत नाहीत. आपलीच अंडी ते मग स्वतः फोडून टाकतात. तू त्यांच्यासाठी अजून अनोळखी आहेस, म्हणून मी तुला गच्चीवर जाऊन देत नाही. त्यांचे ते बोलणे ऐकून माझ्या मनाला थोडं हलकं वाटलं. मग मी म्हणाले, अहो, पक्षी तर मला पण आवडतात. मी पण त्यांची तुमच्यासारखीच काळजी घेईन. पण रियाताई घेतात तशीच. ते गप्प बसले. मग मी परत म्हणाले, तुम्ही मला आईसोबत का बोलू देत नाही? यावर सुदेश म्हणाले, आईने तुला हानी पोचवू नये म्हणून. कारण आईचे मानसिक संतुलन ठीक नाही. तू पाहती ना, नेहमी आई माझ्यासोबत सतत भांडत असते. मी त्यांच्या होमध्ये हो मिसळलं. त्यांच्या उत्तराने मला थोडा धीर आला. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना नेहमीसारखे सुदेश मला म्हणाले की तू गच्चीवर जाऊ नकोस आणि आईसोबत काहीच बोलू नकोस. मी त्यांना हो म्हणाले. पण मी ठरवलं होते मी आईसोबत बोलणार, त्यांची काळजी घेणार. घरातले कोणी आजारी असेल तर आपण त्यांना असेच वाऱ्यावर सोडून देतो का? त्या तर माझ्या सासूबाई आहेत. त्यांना ठीक करणं माझं कर्तव्य आहे. रिया तर आपल्या आईसोबत परक्यासारखा व्यवहार करते, पण मी नाही करू शकत. आणि म्हणूनच दोघे बाहेर गेल्यावर मी माझ्या सासूजवळ जाऊन बसले. मी त्यांना विचारलं, मी तुमच्या केसांना तेल लावून देऊ का? त्यांनी होमध्ये मान हलवली. तेल लावून देता देता त्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होत्या. नंतर माझी सासू अचानक मला हट्ट करत म्हणाली की मी गच्चीवर जाऊन तिथली साफसफाई करून यावे. मी सासूबाईंना म्हणाले की मला त्यांनी गच्चीवर जायला मनाई केली आहे. त्या मला म्हणाल्या, आपण या घरात दोघीच आहोत ना आता, मग ही गोष्ट तू त्याला नको सांगू. आणि मीही नाही सांगणार. कसे कळेल तू गच्चीवर गेली होतीस ते? मी विचार केला की माझ्या सासूला नकार दिला तर त्यांना वाटेल की मी माझ्या सुनेला पहिल्यांदाच काम सांगितले आणि तिने सरळ सरळ तोंडावर नकार दिला. आणि मला पण ते पक्षी पाहायला खूपच उत्सुकता होती. म्हणून मी पण झाडू घेऊन पायऱ्या चढायला लागले. तितक्यात रिया कॉलेजवरून अचानक घरी आली. ती धावतच माझ्या मागे आली आणि माझ्या हाताला धरून खाली ओढत आणले आणि मला जोरात म्हणाले, दादाने तुला वर जायला मनाई केली आहे ना, मग तू गच्चीवर का निघाली होतीस? मी पण घाबरले होते. मी तिला म्हणाले, यातलं त्यांना काहीच सांगू नका, मी परत वर जाणार नाही, माझी चुकी झाली. पण तिने माझं काहीच ऐकलं नाही. तिने सुदेशला फोन केला आणि म्हणाली, दादा, वहिनी गच्चीवर निघाली होती. वेळेवरच मी तिला पाहिलं आणि खाली आणलं. मला ती फोन देत म्हणाली, दादा तुझ्याशी बोलायचं आहे. मी घाबरत घाबरत फोन घेतला आणि कानाला लावला. ते रागातच मला म्हणाले की आज मी ही तुझी पहिली आणि शेवटची चूक समजून तुला माफ करतो. परत जर तू असं करायचा प्रयत्न केला तर तुला मी घरातून बाहेर काढणार. मला माझ्या नवऱ्याकडून ही अपेक्षा नव्हती. एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून ते मला घरातून बाहेर काढणार होते. मी रूममध्ये गेले आणि रडायला लागले. संध्याकाळची वेळ झाली होती. सुदेश ऑफिसवरून घरी आले आणि सरळ रियाच्या रूममध्ये निघून गेले. त्यानंतर दोघे भाऊ बहीण मिळून गच्चीवर निघून गेले. मी घाबरूनच रूममध्ये बसले होते. मला भीती वाटत होती की सुदेश आता मला काय बोलेल, माझ्याशी कसे वागतील. पण जेव्हा ते रूममध्ये आले आणि म्हणाले की तू अंधारात का बसली आहेस, तेव्हा माझ्या मनाला थोडं बरं वाटलं. चला, यांचा मूड आता चांगला आहे. मी त्यांना लगेच म्हटले की मी
गच्चीवर जाणारच नव्हते, पण आईने मला हट्ट करून गच्चीवर जायला सांगितलं. त्यांनी काहीतरी विचार करून मान हलवली आणि मला म्हणाली, म्हणूनच मी तुला आईजवळ बसून देत नाही. तिला आपल्याला संसार करू द्यायचा नाही. मी विचारात पडले की ही कसली आई आहे जिला स्वतःच्या मुलाचा संसार उद्ध्वस्त करायचा आहे. रात्री माझी अचानक झोपमोड झाली. मला झोप येत नव्हती कारण मला तहान लागली होती आणि रूममध्ये पाणी नव्हते. म्हणून मी पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात जाऊ लागले, तर मला सासूच्या रूममधून सासू आणि नंदेची कुजबूज ऐकू येऊ लागली. मी थोडे विचारात पडले. पाणी पिऊन मी दबक्या पावलांनी माझ्या रूममध्ये परत झोपायला गेले. एक गोष्ट तर माझ्या लक्षात आली होती की माझी सासू आणि नणंद दोघे एकमेकांसोबत मिसळलेले आहेत. त्या फक्त संदेशला फसवण्यासाठी आमच्यासमोर भांडतात, रात्रीची वेगवेगळी कारस्थाने करतात. आता मला कळाले होते की आज घडलेली घटनासुद्धा त्यांनी एकत्र मिळून केलेलं कारस्थान होतं. सासूने मला त्याच वेळेला गच्चीवर जायला सांगितले, ज्या वेळेला रिया कॉलेजवरून घरी येणार होती. मला तर नेहमी असं वाटायचं की पक्ष्यांना असे पिंजऱ्यात का ठेवतात, त्यांना घरात मोकळे सोडायला हवे. पण गच्चीवर पक्षीच आहे का आणखी काय? त्या पक्ष्यांसाठी मला सुदेश घरातून बाहेर काढणार नाही. नक्कीच गच्चीवर काहीतरी गुपित आहे जे हे तिन्ही मायलेकांना माहीत आहे. असे वेगवेगळे प्रश्न माझ्या मनात निर्माण व्हायचे. आता मी ठरवले होते की या तिघांचं गुपित मी शोधून काढणार. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना सुदेश मला तेच म्हणाले जे नेहमीप्रमाणे म्हणत होते. सुदेश आणि रिया घराबाहेर गेल्यावर मी माझ्या रूममध्ये गेले. माझी सासू मला सारखी आवाज देत होती, पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. दुपारी स्मिता कॉलेजवरून घरी आल्यावर सरळ माझ्या रूममध्ये आले आणि मला म्हणाले, वहिनी तुम्ही माझ्यावर नाराज आहात का? मी म्हणाले, नाराज नाही तर होणार तर काय होणार? रिया म्हणाली, साहजिकच आहे. मी तुमच्या जागेवर असते तर मी सुद्धा कदाचित हेच केलं असतं. पण मी तरी काय करू? वडिलांविना पोरकी असलेली पोर मी. आईचे पण मानसिक संतुलन बरोबर नाही. मग दादानेच मला सांभाळले. त्यानेच मला आई आणि बाबांचे प्रेम दिले. त्याने पहिल्यांदा मला पक्षी सांभाळण्याचं काम सांगितलं आणि मी ते काम बरोबर नाही केलं तर तो माझ्यावर नाराज झाला असता. मी तरी काय करू? आता तुम्ही राग सोडून माझ्याशी मैत्री करा. मी फक्त होमध्ये मान हलवली. दुपारची वेळ होती. मला डोळा लागला होता. अचानकच मला जाग आली. रूममध्ये सगळीकडे अंधार होता कारण तेव्हा संध्याकाळ होत आली होती. मला अजून पण झोपावंसं वाटत होतं, पण मी झोपले नाही. मी उठून बाहेर आले तर पाहिलं सुदेश आणि रिया गच्चीवरून खाली उतरत होते. तेव्हा त्यांच्यासोबत एक लेडीज डॉक्टर होती. तिच्याकडे पाहून माझ्या सासूने काळजीने डॉक्टरला विचारलं, सगळं काही ठीक आहे ना? त्या लेडीज डॉक्टरने होमध्ये मान हलवली. मी तशीच मागे फिरली आणि रूममध्ये जाऊन झोपण्याचं नाटक केलं. सुदेश डॉक्टरांना बाहेर सोडून आले आणि मला झोपलेलं पाहून परत रूमच्या बाहेर गेले. मला राहून राहून हाच प्रश्न पडला होता की ती लेडीज डॉक्टर गच्चीवर कशासाठी आली होती? पक्ष्यांचे पण डॉक्टर असतात का? मग मला सासूची गोष्ट आठवली की मला सासू गच्चीवर का पाठवत होती. कारण गच्चीवर 100% काहीतरी गुपित माझी वाट पाहत आहे. जे गुपित माझा नवरा आणि माझी नणंद माझ्यापासून लपवून ठेवत होते. पण सुदेशची नाराजी घेऊन मला कोणतंच गुपित जाणून घ्यायचं नव्हतं, कारण सुदेशवर माझं प्रेम होतं. मला कधी कधी वाटायचं की सगळ्या समोर मी गच्चीवर जावं आणि ते गुपित जाणून घ्यावं. पण माझ्या नवऱ्याच्या प्रेमाने आणि रागाने मला थांबवून ठेवलं होतं. माझा संशय दिवसेंदिवस वाढतच चालला होता. असेच दिवस जात होते आणि एक दिवस मी किचनमध्ये स्वयंपाक करत होते. अचानक
मला गच्चीवरून कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज येऊ लागला. माझ्या सासूला तिच्या गुडघ्याच्या दुखण्यामुळे वर चढता येत नव्हते, पण सासूबाई तो आवाज ऐकून सगळी शक्ती एकवटून वर चढायला लागल्या होत्या. पण त्यांच्या गुडघ्यांनाही त्यांची काही साथ दिली नाही. त्या फक्त 2च पायऱ्या चढू शकल्या. माझ्या सासूने अचानक माझे पाय धरले आणि मला म्हणाले, तू गच्चीवर जा आणि पहिले तिला वाचव. तो आवाज वाढतच चालला होता. मग मी पण काही विचार न करता गच्चीवर गेले. मी वर पाहिले तर तिथे ना पक्षी होते ना पिंजरा होता. तिथे फक्त एक रूम होती, ज्याला बाहेरून कडी होती. मी ती कडी उघडली आणि दरवाजा उघडला तर समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण समोर एक गरोदर मुलगी पोट धरून ओरडत होती. बहुतेक तिचे दिवस भरले होते. मी पटकन पुढे गेले आणि तिला म्हणाले, घाबरू नकोस, मी डॉक्टरांना बोलवते. तिला पाणी देऊन मी खाली पळत गेले आणि माझ्या सासूबाईंना सगळं सांगितलं. पण माझ्या सासूबाई हे ऐकून चकित झाल्या नाही. सासूबाई म्हणाले की मी डॉक्टरांना फोन केला आहे, पोचतील इतक्यात. याचा अर्थ सासूबाईंना वर कोण आहे ते माहिती होते. सासूबाईंने मला परत वर त्या मुलीजवळ पाठवले. मी सगळा विचार सोडून त्या मुलीला धीर देत होते, कारण या क्षणाला त्या मुलीचा जीव महत्त्वाचा होता. तेवढ्यात डॉक्टर 2 नर्स बरोबर आल्या आणि त्यांनी तिला चेक केलं. मी डॉक्टरांना म्हणाले, हे हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला पाहिजे. पण डॉक्टर म्हणाल्या की आता हे शक्य नाही आहे, कारण हिचे दिवस भरले आणि डिलिव्हरीची वेळ आली आहे. तुम्ही पहिलंच त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे होतं. मला त्या डॉक्टरांनी बाहेर काढलं. 15 मिनिटातच रूममधून बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितलं की अभिनंदन, मुलगा झाला आहे. इतक्यात माझी नणंद रियासुद्धा घरी आली होती. बाळाला पाहून ती चकित झाली होती. मी तिला म्हटलं, बघ, तुझ्या दादाच्या पक्षाने पिल्लू दिलं आहे. माझ्या बोलण्याचा रियाला राग आला होता. तिने माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि सुदेशला फोन लावला. सुदेश पुढच्या 10 मिनिटातच घरी आले. तेव्हा ते खूप गोंधळले होते. मी त्यांना बाळ दाखवत म्हणाले, पहा ना, बाळ किती क्यूट आहे, कोणावर गेलं आहे. त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि सरळ गच्चीवर गेले. थोड्या वेळाने सुदेश आणि रिया त्या मुलीला घेऊन खाली आले. मी त्या घरात स्वतःला अनोळखी समजत होते, कारण मला कोणीच काहीच सांगत नव्हतं. मला तर वाटत होते की ही मुलगी सुदेशची पहिली बायको आहे आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून ते लपवून ठेवत होते. सुदेशने माझ्यासोबत लग्न करून मला फसवले होते. का त्यांनी माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं. आता मी ठरवले होते की मी या घरात राहणार नाही. मी रूममध्ये गेले आणि बॅग भरायला लागले. तेव्हा सुदेश माझ्या मागून आले आणि मला म्हणाले, तू काय करत आहेस हे. मी म्हणाले की मी तुमचं घर सोडून जात आहे. सुदेश म्हणाले, अगं पण मी काय चुकी केली आहे की तू मला सोडून चालली आहेस. मी म्हणाले की देवाने तुम्हाला एवढी सुंदर पहिली बायको दिली होती, आत्ताच सुंदर मुलगासुद्धा दिला आहे. अजून काय तुम्हाला पाहिजे आहे. तुम्हाला तर माझी आधीपासूनच पर्वा नव्हती. माझ्यासोबत लग्न करून तुम्ही मला फसवले आहे. हे ऐकून सुदेशनं माझा हात ओढला आणि बेडवर बसवले आणि म्हणाले, आता माझं नीट ऐक. ती मुलगी माझी बहीण आहे. ती जेव्हा 10वीला होती तेव्हा एका मुलाच्या प्रेमात पडली होती. त्यांचं प्रेम प्रकरण 2 वर्ष चालू होतं. 12वी नंतर त्यांनी पळून जाऊन लग्न केलं होतं आणि लग्न करून ती याच घरी राहत होती, कारण त्या मुलाने त्याच्या घरी तिला नेले नव्हते. पण मला यातले काहीच माहीत नव्हतं. माझ्या आईला
ही सगळी कल्पना होती, पण तरीही तिने मला काहीच यातले सांगितले नव्हते. त्यांनी गुपचूप हॉटेलवर जाऊन एक चूक केली आणि त्यानंतर ती प्रेग्नेंट राहिली. माझ्या आईने आणि तिने माझ्यापासून ही गोष्ट लपवली, पण तिच्या वाढत्या पोटावरून मला संशय येऊ लागला. म्हणून मी तिला विश्वासात घेऊन मी तिला विचारले. तिने मला सगळं सांगितले, पण त्या मुलाचे नाव सांगितले नाही. अजूनही ती त्या मुलाचे काहीच नाव सांगत नाही, कारण तिला भीती वाटते की त्या मुलीला मारून टाकेल. मग तू सांग, आम्ही लोकांना काय सांगितलं असतं? कोणालाच तिचं लग्न झालेलं माहिती नाही आणि लोकांना तेच वाटलं असतं की ती लग्ना अगोदर प्रेग्नेंट आहे. आमची इज्जत राहिली नसती गं. या गोष्टीमुळे ना माझे लग्न ठरले असते ना रियाचे. आम्ही कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचं राहिलो नसतो आणि त्यात माझ्या बहिणीचं नाव पण बदनाम झालं असतं. आम्ही तिचा गर्भ खाली करायचा प्रयत्न केला, पण हा कायद्याने गुन्हा होता आणि तिच्या जीवाला धोका देखील होता. म्हणून आम्ही तिला गच्चीवरच लपवून ठेवायचो. पण माझ्या आईला वाटायचं की आम्ही दोघे तिला तिची शिक्षा म्हणून तिला गच्चीवर ठेवले. आईला गुडघ्यामुळे वर चढता येत नव्हते, म्हणून आई म्हणायची की तिला खाली घरात घेऊन या. तू या घरात नवीनच होती. तुला माझ्या बहिणीबद्दल काय वाटले असते? तुझ्या मनात तिच्याबद्दल गैरसमज झाला असता. तू घर सोडून सुद्धा गेली असतीस. पण आता सगळं तुझ्या डोळ्यासमोर घडत आहे, त्यामुळं तुझ्या आता या गोष्टीवर विश्वास बसत असेल. आता तू मला एक मदत करशील का? तू तिला विश्वासात घेऊन तिची मैत्रीण होऊन तिला त्या मुलाचे नाव विचारशील का? मी विचार करून म्हटले, मी प्रयत्न करून पाहते. त्या दिवसापासून मी माझ्या नंदेसोबतच राहायचे. मी तिच्या मुलाची काळजी घ्यायची, तिला हवं नको ते पाहायचे. हळूहळू आमच्या दोघींचे छान जमायला लागले. ती माझ्यासोबत मन मोकळेपणाने राहायला लागली आणि बोलता बोलता मी तिला म्हणाले, बिचाऱ्या बाळाला त्याच्या वडिलांचे प्रेम भेटले असते तर किती छान झालं असतं ना. हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. हळूहळू तिने तिचे मन मोकळे केले आणि बोलता बोलता त्या मुलाचे नाव पण सांगून टाकले. ती म्हणाली, वहिनी, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे, पण नकळत्या वयात ही डोंगरा एवढी मोठी चूक करून बसले. मी 10वीला असताना त्या मुलाच्या प्रेमात पडले. आणि 12वी झाल्यावर पळून जाऊन लग्न केले. त्यानंतर खूप मोठी चूक केली गं. त्याचे नाव श्रेयस आहे. तो आपल्याच गावात राहतो. त्याला मी प्रेग्नंट असल्याची बातमी कळल्यावर तो पण खूप घाबरला, कारण तो अजून कॉलेजमध्ये शिकत होता आणि तो त्याच्या घरच्यांना घाबरला. त्यामुळे त्याने माझा स्वीकार केला नाही. वहिनी प्लीज, त्याचे नाव दादाला नको सांगूस, तो त्याला मारून टाकेल. मी तिला म्हणाले, अगं हे कसलं प्रेम? जेव्हा जबाबदारी घ्यायची वेळ आली तेव्हा पळून गेला. तू काळजी नको करू, मी तुझ्या दादाला समजावून सांगते. नाही मारणार ते श्रेयसला. नंदेच्या तोंडून तिच्या नवऱ्याचे नाव ऐकून माझ्या मनावरचे ओझे कमी झाले. मी सुदेशला ही सर्व गोष्ट सांगितली आणि त्या मुलाचे नाव सांगितले. त्या मुलाचे नाव ऐकून त्यांना थोडं बरं वाटलं, कारण श्रेयसच्या घरचे सुशिक्षित आणि समजूतदार माणसे होते. म्हणून दुसऱ्याच दिवशी श्रेयसच्या घरी गेले सुदेश आणि त्यांच्या घरच्यांना सगळी हकीकत सांगितली. श्रेयसने सुद्धा त्याची चूक कबूल केली. घरचे समजूतदार असल्यामुळे त्या लोकांचे लग्न लावून द्यायला तयार झाले आणि माझी नणंद लग्न होऊन बाळाला घेऊन तिच्या स्वतःच्या घरी निघून गेली आणि परत एकदा माझे घर आनंदी झाले होते.